is equal to v d by dx of u minus u d by dx of v upon v square. कळतंय? सो हाफ. आता आपण जरा त्याच्याबद्दल थोडं छोटं छोटं अगोदर गणित घेऊया, पुस्तकातलं नाही. पहिलं मी सांगतो ती करूया आणि मग जाऊया पुस्तकाकडे. ठीक आहे ना? सपोज डी बाय डी एक्स ऑफ तुम्हाला दिलंय लॉग एक्स अपॉन साइन एक्स दिलेला आहे. ठीक. सो बघा यू कोण झाला हा, व्ही कोण झाला हा. करेक्ट आहे ना? अरे झेपतंय का सगळ्यांना? कळतंय का? सो साइन एक्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आणि मायनस लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि अपॉन साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर बरोबर. सो सी साइन एक्स इंटू 1 अपॉन एक्स मायनस लॉग एक्स इंटू कॉस एक्स आणि अपॉन साइन स्क्वेअर एक्स. तुम्ही असंही ठेवू शकता किंवा वर एलसीएम काढून जो काही एक्स खाली डिनॉमिनेटर मधला असेल तो खाली येईल. सगळ्यांना कळलंय? कन्सेप्ट कळलाय का हा क्वोशंट रूलचा? कुणाला कळलं नसेल तर लगेच सांगा की सर मला नाही कळलेलं. भार्गव, समृद्धी असाईकर, आर्यन माने, काय नो? काय हो का नो? काय नाही कळालं? बर, काय नाही कळालं बाबा याच्यात? सांग बरं मला, काय नाही कळालं तुला? 2 मिनिटं मुलांनो, त्याला काही कळलं नाहीये. त्याच्यात न कळण्यासारखं काहीच नव्हतं, पण तरी ठीक आहे, असेल नसेल कळलेलं. बोल आर्यन, पटकन टाईप कर रे. लास्ट स्टेपला काय? लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय मित्रा? लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय? फॉर्म्युले लिहून दिले, चेक कर फॉर्म्युल्यात काय लिहून दिले. लॉग एक्स इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ लॉग एक्स इज व्हॉट? 1 अपॉन एक्स. तेच लिहिले, काय वेगळं लिहिलेलं नाहीये. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय? कॉस एक्स आहे, ते लिहिले. बस, याच्या पलीकडे काय लिहिले मी? गणित वाचत जा यार, गणित वाचत जा. मी काय सांगतोय ना ते बरोबर तीच केलेले असते. मला वाटलं कन्सेप्च्युअली काय प्रॉब्लेम झाला का काय. ठीक आहे, पुढे चला. लिहून घेतलंय सगळ्यांनी? झेड एन सी कमॉन फास्ट. मृण्मयी कळलंय का? अद्वैत चव्हाण, स्पंदन, सर्व साक्षी, सर्व आर्यन. आता हे तुम्ही सोडवायचंय. y इज इक्वल टू tan x ची डेरिव्हेटिव्ह काढायची, पण ती क्वोशंट रूलने काढायची. आता हे कसं काय होणार दाखवतो, नीट लक्ष द्या. y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मग आता कुणाचा तरी प्रश्न येईल, सर असं मेन्शन करतील का की ते क्वोशंट रूलने काढायचं का? येस, ते सांगतील बाय क्वोशंट रूल. सगळ्यांना कळलंय? मग आता यू कोणता? हा. व्ही कोणता? हा. बरोबर आहे. सो डिफरन्शिएटिंग with respect to x, so dy by dx is equal to cos x into d by dx of sin x minus sin x into d by dx of cos x upon cos x bracket square. घेतलंय का सगळ्यांना? काय केलंय हे कळलंय का? येस. v d by dx of u minus u d by dx of v upon v square. बोला पोरं हो पटकन. cos x into cos x minus sin x into minus sin x and divided by cos square x. This is cos square x
प्लस साइन स्क्वेअर एक्स. मृण्मयी गोखले आली आहे का? स्पंदन, रुचा, बघा. येस. योहान, वरद, श्रेयस. आता बघा बरं, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स आहे की नाही? बरोबर आहे का? टू झालं, टू झालं का हे? येस. क्लिअर सगळ्यांना? परफेक्ट. ऑल राईट. ओके, ग्रेट. गौरी, तुला? पूर्वा, पुढे जाऊया आपण आता. एक्सपी वाले, आज एक्झाम आहे ना तुमची मॅथची? आता याचं तुम्ही काढा बरं. कॉट एक्स बाय कोशंट रूल. कॉट एक्स बाय कोशंट रूल काढा. Cot x by quotient rule. Come on, fast. Arey, fantastic. Aryan, congratulations. Keep it up. चला पहिलवान, झालं का नाही सगळ्यांचं? कोसेक 2x येतं का कोसेक स्क्वेअर एक्स येतं? So sign is different, right? Correct now. आणि वरद it should be minus cosec square x, not plus. Don't forget that sign. ओके. कुणाला झेपलं नाहीये, कुणाला आलं नाही त्यांनी सांगा, मी करून देतो पटकन. चला, कुणाला आलं नाही असं आहे का? एक्सक्यूज मी, आज काय झोपच झोप येते. पुढचं बघा. आता कोशंट रूल पुस्तकात ना क्वेश्चन नंबर 4 त्यातलं पहिलं, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5. बरोबर आहे? तर आता ते कसं होणार? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy by dx is equal to x square minus 5 d by dx of x square plus 3 minus x square plus 3 d by dx of x square minus 5 upon x square minus 5 bracket square. So x square minus 5 into 2x minus x square plus 3 into 2x. बरोबर आहे ना? कारण याची डेरिव्हेटिव्ह 2x येईल, याची डेरिव्हेटिव्ह 0च होईल. इंडिव्हिज्युअल करणार ना आतमध्ये जाऊन. कळलंय का सगळ्यांना?
सेम लॉजिक याला पण, बरोबर आहे ना. आणि डिवायडेड बाय बघा एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बरं का, उगाच तुम्हाला मॅथ्स येते म्हणून याचं एक्सपान्शन करायचं नाही. डिनॉमिनेटरशी शक्यतो काही खेळायचंच नसतं इथे. सो 2x क्यूब मायनस 10x मायनस 2x क्यूब मायनस 6x बरोबर आहे अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोघं कॅन्सल झाले. सो मायनस 16x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा कळलाय का कन्सेप्ट, काय काय केलंय. कुणाला कळलं नसेल तर सांगा, की ते पहिलं सांगतो वाटल्यास त्यांना. झालंय. आणि खाली एक्सपान्शन करून काही मिळणार नाही, त्यामुळे ते एक्सपांड केलेलं नाहीये. काय 2x 2x चा परत सांगा. अच्छा, 2x इंटू एक्स स्क्वेअर इज 2x क्यूब. 2x इंटू मायनस 5 मायनस 10x. आता हा 2x नुसता मल्टिप्लायला येणार नाही ना, तर हा 2x विथ दिस मायनस साइन येणार, बरोबर का. म्हणून मायनस 2x क्यूब, बरोबर आहे. फर्स्ट स्टेप त्याला सांगतो. आता हे कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, डी एक्स स्क्वेअर प्लस 3. काय रे मित्रा, आतमध्ये जाऊन इंडिव्हिज्युअल घ्यायची ना, एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3. मग याची डेरिव्हेटिव्ह 2x आणि ह्याची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून ती लिहिलीच नाही, फक्त 2x लिहिली. तसंच सेकंडला सेम लॉजिक वापरलं. रिप्लाय येस. ओके ग्रेट. चला नेक्स्ट पुस्तकातलंच त्यातलं दुसरं, y is equal to root x plus 5 upon root x minus 5, बरोबर आहे. So differentiating with respect to x, so dy by dx is equal to root x minus 5 into d by dx of root x plus 5 minus root x plus 5 into d by dx of root x minus 5 upon root x minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. सो रूट एक्स मायनस 5 आणि 1/2 रूट एक्स होईल तयार इथे फक्त, आणि मायनस रूट एक्स प्लस 5 इंटू 1/2 रूट एक्स, बरोबर का, डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे कळलंय का नाही सांगा मला पहिले. हे कळलंय का नाही सांगा. ला बरकन काडीलकर घेतलंय का. आतमध्ये मल्टिप्लिकेशनला नेलं बघा मी. 1/2 मायनस 5/2 रूट एक्स. चेक करा तुम्हाला कळलंय का नाही. मायनस 1/2 आणि मायनस 5/2 रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ही स्टेप कळली का सांगा. ही स्टेप कळली का सांगा. साक्षी समृद्धी कर. परत एकदा समृद्धी बर का, कालचा होमवर्क नाही झालेला. तू स्वतः पेंडिंग ठेवतेस काम. नंतर रडू नकोस की तुला कळत नाहीये. हे तूच तयार करतेस.
इकडे 5 झाला आणि माय फायनल आन्सर -5 अपॉन रूट एक्स आणि ब्रॅकेट मध्ये रूट एक्स -5 ब्रॅकेट स्क्वेअर. पटपट बाकीचे तन्वी लिमये. ग्रेट. चला सोडायचं हे सगळं. तिसरं गणित बघा. आता इथून पुढे गणित थोडी किचकट झाली. y इज इक्वल टू एक्स ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. करेक्ट. आता बघा नीट लक्ष द्या. y dy बाय dx इज इक्वल टू हा u आहे हा v आहे बरोबर आहे ना. सो x प्लस ई रेस टू एक्स and d by dx of x e raised to x आणि मायनस x e raised to x into d by dx of x plus e raised to x divided by x plus e raised to x bracket square. कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? नो डाऊट. ओके. सो आता मला एक डाऊट आहे. याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची? बोला. बरं. आणि कोणाला काही म्हणायचं वेगळं? प्रॉडक्ट रूल. ग्रेट. परफेक्ट. तुम्हाला कळलंय म्हणजे x d by dx of e raised to x plus e raised to x d by dx of x असं कंपल्सरी करणं भाग आहे तुम्हाला, तरच त्याचं उत्तर परफेक्ट येणार. कळलंय का? म्हणजे जेव्हा दोन फंक्शन, कोणतीही दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तेव्हा त्यांची डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही प्रॉडक्ट रूलच वापरणार, दुसरा रूल वापरायचा नाही. समजलंय सगळ्यांना? पुढे जाऊया आपण. तो x प्लस ई रेस टू एक्स आतमध्ये x ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि मायनस. ठीक आहे ना. x ई रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन x प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे तुम्ही करताय आणि मला उत्तर सांगा. पुढे तुम्ही करताय, मला उत्तर सांगा. मी व्हिडिओ फक्त माझा ऑफ केलाय, वरतं खोडतोय म्हणून. चला, अंतर आलं का पोरांनो?
पूर्वा आन्सर आलं का तुझं? स्पंदन आन्सर. तो बघा पहिल्यांदा दाखवतो एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू 2x आणि प्लस ई रेस टू 2x मायनस एक्स ई रेस टू एक्स आणि मायनस एक्स ई रेस टू 2x डिवायडेड बाय हम जरा आता एक्स प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोघं कॅन्सल झाले बरोबर आहे. हे दोघं कॅन्सल झाले बरोबर आहे. आणि इथे शिल्लक राहील एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स आणि प्लस ई रेस टू 2x अपॉन x plus e raised to x bracket square. So you can take e raised to x common. So what we get x square plus e raised to x and upon x plus e raised to x bracket square will be your final answer. Will be your final answer. सगळ्यांना कळलं? येस. कोणाला काही डाऊट? कोणालाही डाऊट? मानसी तुझी काय उत्तरच येत नाही. काय मानसी? नाही उपयोग काय? तुझी उत्तरच नसतात कधी. ओके पुढे चला. आता हे दोन्ही तुम्ही करायचे होमवर्कला 4 आणि 5 कळलंय का? 4 5 6 सॉरी 4 5 6 तुम्ही होमवर्कला करायचे. आजचा होमवर्क 4 5 6 आहे. मी क्वेश्चन नंबर 5 मधलं पहिलं घेतोय बघा. इफ एफ ऑफ एक्स इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मग क्वाड्रॅटिक असेल तर ती अशी होणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर आहे. सच दॅट त्यांनी काय म्हटलंय एफ ऑफ 0 इज इक्वल टू 3 एफ डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 2 आणि एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू 12 देन एफ ऑफ एक्स आपल्याला जनरेट करायची. मी ती ही घेतलेली आहे बरं का. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लेट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. दिस इज माय इक्वेशन नंबर 1. आता ऍज ऑफ मला काय सांगितलंय एफ ऑफ 0 इज 3 मग एफ ऑफ 0 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस बी इंटू 0 प्लस सी. कोणाला काही डाऊट याच्यात काय चाललंय ते? तो 3 ची व्हॅल्यू मला किती आहे? सी ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. करेक्ट आहे ना? सो फंक्शन माझं काय झालं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि प्लस 3. दिस इज माय सेकंड वन. आता डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते? एफ डॅश ऑफ एक्स. इकडे काय होणार 2ax आणि प्लस बी राईट. येस ऑर नो? करेक्ट का नाही पोरांनो? लवकर बोला. आता एफ डॅश ऑफ काय दिले 2 मग मी इथे करतो एफ डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 2a इंटू 2 प्लस बी. आता थोडस इकडे जाऊन मला करावं लागेल बघा. मग 4a प्लस बी इज इक्वल टू किती दिलाय 2 दिलेला आहे. दिस इज माय इक्वेशन नंबर 4. सिमिलरली एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू 12 मग 2a इंटू 3 प्लस b इज इक्वल टू 12. So 6a plus b is equal to 12. This is fifth one. बरोबर. So minus 4a plus b is equal to 2. Right or wrong? So plus minus plus minus plus minus. ठीक है? So b cancel झाला. 2a is equal to 10. a is equal to 5.
तुम्ही मला बी ची व्हॅल्यू काढून द्या. मला बी ची व्हॅल्यू काढून द्या. -18. ओके, b is -18. ठीक आहे. देन फंक्शन काय होईल? देअरफॉर फंक्शन विल बी f of x is equal to 5x² -18x and +3. आणि c ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. हे माझं फायनल आन्सर असेल. सगळ्यांना कळलंय? अरे वा, लास्टला पण जॉईन होणार आहे संपत येताना. अरे वा, खरंच उत्तम मुलांनो, खरंच ग्रेटच आहात तुम्ही. आत्ता जाग आलेली दिसते त्यांना. पुढे चला. हे लिहिलं होतं ना ते मगाच. हा, ZNC ना सगळ्यांचं. येस. पूर्वा, ZNC. सूर्या, येस. ओके, चला दुसरं करायला घ्या. त्यातलं दुसरं करायला घ्या. दुसरं करायला घ्या आणि f of x करा. चला पटपट बघूया काय करताय. तुम्हाला 5 मिनिटं पूर्ण दिलेली आहे, करायचे. युटिलाइज करा, पूर्ण युटिलाइज करा. चला, झालं का? बरोबर. हो, एक मिनिट. येस, मी करायला घेतो, तुम्ही चेक करा तुमचं असं चालय का. कारण ज्यांना येत नाही ते नुसतेच बसून राहणार स्क्रीनकडे बघत. ठीक आहे, बघा. एवढ्याच ऑफ एक्स काढतो मी पहिले. a cos x प्लस b sin x. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. कारण त्यातनंच आपल्याला f of x मिळणार आहे. तो पहिलं काय आहे? एवढ्याच ऑफ π/4. सो a cos π/4 प्लस b sin π/4. तो a अपॉन √2 प्लस b अपॉन √2 इज इक्वल टू, ऑलरेडी आपल्याला काय दिलंय? √2 सांगितलंय. म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 2. हा झाला माझा सेकंड इक्वेशन.
पुढे बघा, f dash of pi by 6 is equal to a cos pi by 6 plus b sin pi by 6. So a cos pi by 6 means 30 root 3 by 2 plus b 1 of b upon 2 is equal to किती झाला, इक्वल टू 2 दिलेला आहे. म्हणजे मला दुसरं इक्वेशन मिळालं रूट 3a प्लस b इज इक्वल टू 4. मी असं लिहू शकतो का, a प्लस b इज इक्वल टू 2. मायनस करेन, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, हे दोघं कॅन्सल झाले. रूट 3 मायनस 1 सॉरी आणि इंटू a इज इक्वल टू 2. सो a ची व्हॅल्यू मला मिळाली 2 अपॉन रूट 3 मायनस 1. बरोबर आहे का. आता त्याला सोयीस्कर करण्यासाठी बरं का, याला रूट 3 प्लस 1 आणि रूट 3 प्लस 1 नी जर मल्टिप्लाय केलं तर बघा इज इक्वल टू 2 इंटू रूट 3 प्लस 1 आणि अपॉन 3 मायनस 1 म्हणजेच 2. हा कॅन्सल झाला, रूट 3 प्लस 1 आला. a ची व्हॅल्यू आता रूट 3 प्लस 1 आली. ही सबस्टिट्यूट मी पहिल्याच इक्वेशन मध्ये करतो म्हणजे सोयीस्कर जाईल. रूट 3 इंटू रूट 3 प्लस 1 प्लस b इज इक्वल टू 4. करेक्ट ना पोरांनो. सो इथे 3 प्लस रूट 3 आणि प्लस b इज इक्वल टू 4. राईट, ऑल राईट. म्हणजे b इज इक्वल टू 1 मायनस रूट 3. चेक करा. थोडक्यात एफ ऑफ एक्स काय येईल तो रूट 3 प्लस 1 साइन एक्स. बरोबर आहे ना. काय बघू, येस पुस्तकात ओके. आणि मायनस 1 मायनस रूट 3 कॉस एक्स असंही तुम्ही लिहू शकता. और रूट 3 प्लस 1 साइन एक्स, मायनस साइन कॉमन काढून इथे रूट 3 मायनस 1 कॉस एक्स असंही तुम्ही करू शकता. बोथ आन्सर आर करेक्ट. बोथ आन्सर्स आर करेक्ट. बोला, कळले का सगळ्यांना. काय पोरांनो, कळलंय का नाही. बोला पोरांनो, कळलंय का सगळ्यांना. परफेक्ट. ओके. सो गाईज, आजचं सेशन कळलं असावं असा अंदाज आहे मला. हा, अशा रीतीने चॅप्टर संपलेला आहे तुमचा. हाय, सो M2 इज क्लोज नाव, राईट. पोर्शन खतम म्हणजे M2 चा. कळलंय का.